सर्वांना नमस्कार. मी योगेश तोडकरी. मी सध्या सरांनी सांगितल्याप्रमाणे ॲसिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आहे एका इंटरनॅशनल बँकमध्ये. स्वतः अ ड्रीम इंडिया या पुस्तकाचा लेखकही आहे. तर सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जवळजवळ 15हून जास्त वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. तर 2 वर्षांसाठी मला जर्मनीला जाण्याची संधी मिळाली फोक्सवॅगन कंपनीतर्फे. तर तेव्हा मी जवळजवळ 9 ते 10 युरोपियन देश फिरलो आणि तिथल्या काही गोष्टी आपल्या भारताच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी कशा युजफुल ठरतील त्याच्यावर हे माझं पुस्तक आहे, अ ड्रीम इंडिया म्हणून. आणि माझ्याबद्दल अजून सांगायचं तर मला जसं सरांनी सांगितलं डॉक्टर APJ अब्दुल कलाम व्हिजन अवॉर्ड मिळाला 2023मध्ये ह्या माझ्या पुस्तकासाठीच. आणि माझी इन्फिनिटी रेडिओला मुलाखत पण झालेली आहे, इन्फिनिटी रेडिओ 90.4 FM. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर AI ट्रेनिंग्समध्ये परत सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटीमध्ये मला टेक्निकल एक्सपर्ट एक्सटर्नल म्हणून पण बोलवलेलं होतं. तर 100+ AI प्रोजेक्ट्स होते. तर त्याच्यामध्ये नवीन इनोव्हेशन्स अजून काय सांगता येतील किंवा त्यांना इम्प्रूव्हमेंट्स काय करता येतील, इव्हन त्यांचं मार्किंग वगैरेसुद्धा माझ्याकडे होतं. तर थोडक्यात असा प्रवास आहे माझा. तर आज आपण बोलणार आहोत की विषय आहे की बिल्डिंग फ्युचर बिझनेसेस. तर बिझनेस, वाय डू सम बिझनेसेस फेल व्हाईल सम रिडिफाईन द सक्सेस. आपण जर पाहिलं तर काही बिझनेसेस फेल होत आहेत आणि त्याच पद्धतीने दुसरीकडं पाहिलं तर खूप मोठ्या लेवलला ते ग्रो करत आहेत. तर असं का होतं आहे, तर आपण जर एक्झाम्पल घेतलं जसं की नोकिया कंपनी. तर नोकिया कंपनी वाईप आऊट होण्याचं कारण काय, तर ते इनोव्हेट नाही केलं त्यांनी, अँड्रॉईड सिस्टीमकडे ते गेले नाहीत. अशा प्रकारे अजून जर पाहिलं कोडॅक कंपनी होती. तर कोडॅक कंपनीचं मेन एम होता की रोल्स जे असायचे कॅमेरामधले त्याच्या थ्रू त्यांचा रेव्हेन्यू जनरेट व्हायचा. पण अल्टिमेटली काय झालं की डिजिटल वेकडे गेलो आपण. तर डिजिटलायझेशन त्यांनी ॲडॅप्ट नाही केलं. म्हणजे जे पण काही चेंजेस होत आहेत ते जर ॲडॅप्ट नाही केलं तर आपला बिझनेस वाईप आऊट होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तेच जर आपण दुसऱ्या साईडला पाहिलं तर एक DVD कंपनी होती, एक छोटीशी DVD कंपनी होती. त्यांनी हळूहळू इनोव्हेशन केलं, AI घेतलं, इन्फॉर्मेशन मिळवली, हाऊ टू टॅकल विथ द थिंग्स. अँड नाऊ यू नो नेटफ्लिक्स, राईट, इट्स अ ग्लोबल लीडर इन द मार्केट. तर ह्या गोष्टी आहेत की आपल्याला काळानुसार बदलत गेलं पाहिजे.